अनेक दिवसांपासून चालू आहे, ज्याची आकडेवारी आता स्पष्ट होतीये की कुठून किती नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. काय दिसतं या आकडेवारीकडे बघून? म्हणजे तुम्हाला ही आकडेवारी आश्चर्यजनक वाटते, चिंताजनक वाटते की रुटीन वाटते? निश्चितच कविताजी कसं आहे, की यापूर्वी अशा पद्धतीने बिनविरोध उमेदवार निवडून आले, हं, असं सहजासहजी कधी झालेलं नाही. हं, म्हणजे एक तर उमेदवारी अर्ज भरतानाच विरोधकच कोणी नाही, अशी एक पार्श्वभूमी यापूर्वी असायची, हं, हं, की एखाद्या उमेदवाराचं एक 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 स्टेटस असायचं, हं. की त्याच्या विरोधात उमेदवारी कोणी देणं म्हणजे ह्या ज्याचं ज्याचं मतदारांमध्ये एक वेगळी इमेज आहे, एक प्रतिमा आहे. ताकद आहे. हा प्रतिमा आहे. या प्रतिमेला आपण कुठेतरी गालबोट लावतो की काय? अशी धारणा धरून त्यांच्या विरोधात कोणी उमेदवारी भरत नव्हतं. हे हं, वास्तव आहे, यापूर्वी व्हायचं. हं, पण एकदा उमेदवारी भरल्यानंतर 2 ते 3 उमेदवार त्याच्या विरोधात असतील आणि अशा प्रमाणे म्हणजे एकच केवळ नव्हे तर 2-3 उमेदवार एकाच वेळेला माघार घेतात. असा प्रकार महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिला नाही. हं. आणि गेल्या 3-4 दिवसामध्ये हे जे काही सुरू आहे, हे आम्हीही पत्रकार मंत्रालयात काम करणारे पत्रकार अचंबित झालो, ओके. की असा कधीही प्रकार महाराष्ट्राने पाहिला नाही. इतर विरोधी पक्षांनी अशा पद्धतीने आपल्या उमेदवार मागे घ्यावे किंवा सत्ताधाऱ्यांनी मागे घ्यावे, आतापर्यंतचा सत्ताधाऱ्यांनी असा कधीही प्रकार केलेला आम्ही पाहिलेला नाही किंवा हं, ऐकलेला नाही. हं, म्हणजे एक अशी घटना घडलेली आहे, की एखादा कोणतरी जो आमदार म्हणजे जो निधन त्याचं झालंय किंवा त्याच्या घरचं कोणीतरी त्याची पत्नी असेल, त्याचा भाऊ असेल, त्याला हं, उमेदवारी दिली आणि त्याच्या विरोधात कोणी उभं करू नये. हं. एक नैतिकता महाराष्ट्राने हां, जपली ही वास्तव आहे. ते पण खरं. त्याला काहीतरी पार्श्वभूमी असायची. बरोबर. पण या आताची जी काही घटना घडली कुठलीही पार्श्वभूमी फक्त आपण सत्तेसाठी आपला उमेदवार निवडून आला पाहिजे हं, एवढ्याच कारणासाठी विरोधी उमेदवाराला खरेदी करणं, त्याला पैसे देणं, त्याला आमिष दाखवणं, इतक्याच कारणासाठी त्याचा उमेदवारी मागे घ्यायला लावणं आणि बलदंडाचा वापर करून ती कधी कधी मागे घेणं असा प्रकार महाराष्ट्राने कधीच हं. पाहिला नाही.